महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध सर्व तळागाळातील समाजाला स्वाभिमानाची दीक्षा देणारे प्रज्ञास्वरूप बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमतः मी वंदन करते। महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, महाप्रजापती गौतमी, महामाया यशोधरा, सावित्रीबाई फुले, माता रमाई यांना कोटी कोटी प्रणाम करते आणि साकेत बुद्धविहाराचे सर्व पदाधिकारी तसेच माननीय अध्यक्ष मस्के सर या सर्वांना सप्रेम जय भीम, उपासिका उपासक यांना सुद्धा सप्रेम जय भीम। आज 18वे पुष्प गुंफण्याचं जे काही रमाईविषयी माहिती किंवा थोडं प्रबोधन करण्याचं माझ्याकडे आलेलं आहे। मी या उद्देशाने किंवा या क्षणाला खूप खूप आनंदित आहे। मला रमाई जशी समजली किंवा मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करत आहे, तरी आपण सर्वांनी याकडे लक्ष द्यावं। रमाईचा जन्म 7 फरवरी 1898 मध्ये वनंद या ठिकाणी दापोली गावाजवळ रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि रमाईचे आई वडील हे भिक्खूजी धोत्रे आणि आई रुक्मिणी यांच्या पोटी तिचा जन्म झाला। तिला एक भाऊ, 2 बहिणी, एक गौरा आणि शंकर नावाचा भाऊ, एक मोठी बहीण होती आणि मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं होतं। रमा ही पहिलेपासूनच सुसंस्कारित, म्हणजे परिस्थिती जेमतेमच होती, तरी पण त्यांच्या आई वडिलांनी तिच्यावर संस्कार हे असे रुजवले होते की त्यावेळी त्यांच्याकडे परिस्थितीची जेमतेम सगळे काही जे काही वातावरण होतं त्या वातावरणात रमाईला खूप चांगलं तिच्या आई वडिलांनी घडवलं, संस्कार दिले। परंतु काही कालावधीमध्येच तिच्या आईचं निधन झालं आणि तिचे जे वडील होते भिक्खूजी धोत्रे हे दापोली समुद्रापासून दापोली बंदरापर्यंत ते मासे टोपल्या वाहण्याचं काम करीत होते आणि आपला संसार हा ते चालवित होते। पण आई निघून गेल्यानंतर वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आणि रमाई फक्त त्यावेळेस 9 वर्षाच्या होत्या आणि त्या सुद्धा खूप सात्विक, समजदार आणि भाविक, प्रेम वृत्तीच्या होत्या, कोणाचेही मन जिंकणाऱ्या होत्या। आणि त्यावेळेस त्यांना जो दुःखाचा डोंगर कोसळला तर वडिलांनाही वाटलं की आपली रामू ही हुशार आहे आणि समजदार आहे, तर त्यांनी तिला सांगताना सांगितलं की रामू, माझंही काही सांगता येत नाही। आणि तसंच घडलं की काही दिवसातच त्यांचे वडील हे मासे जे टोपल्या वाहण्याचं काम करत होते ते काम फार अवघड होतं, कठीण होतं आणि त्यामुळे त्यांना बी आजार जडला आणि ते सुद्धा सोडून गेले। सोडून गेल्यानंतर हे मुलं पोरकी झाली आणि मग त्या गावामध्ये जे काही कांबळे, वानखडे, जाधव असे काही 40-50 घरं असतील आणि ते सगळे या कुटुंबाकडे एक समाज सेवेतून आपल्याला काय करता येईल असं बघत होते। परंतु रमाईचे मामा गोविंदपूरकर, काका वलंगकर हे मुंबईला राहत होते आणि त्यांना कळल्यानंतर ते त्यांच्याकडे आले, वनंदला आले आणि त्यांनी दोघाही तिच्या काकानी आणि वडिलांच्या म्हणजे मामानी एकंदरीत विचार केला आणि मग आता या मुलांचं काय कसं सांभाळ होईल, तर मग त्यांनी त्यांना मुंबईला घेऊन गेले। आणि ही पहिलेपासूनच
संस्कारांनी परिपूर्ण होती. म्हणजे मला हे म्हणायचं आहे की रमाईमध्ये पहिल्यांदाच बोधिसत्वाचे काही गुण असतील, म्हणूनच त्या एवढ्या पातळीपर्यंत म्हणजे त्या सक्षम होत्या पूर्ण हे दुःख सहन करण्यालायक. आणि तिच्या आईने संस्कार सुद्धा तसेच टाकलेले होते. एकदाचा असा प्रसंग आहे की एका शेजारीने तिला काम सांगितलं आणि ते काम आईने चांगल्या पद्धतीनं केलं आणि घरी येऊन त्या बाईने तिला त्या कामाच्या मोबदल्यामध्ये काही पैसे दिले असतील आणि हे तेव्हा त्यांच्या आईला कळलं. तेव्हा ती म्हणाली, रामी, हे मोबदल्यात काम करू नकोस, कारण असं काम करणं तर तुला जी काही आपल्याला आपण दुसऱ्याला मदतीला धावतो, सहाय्य करतो, याची तुला कल्पना नसेल. पण जेव्हा तू असं कोणाचं काम ऐकशील आणि मदत करशील, हा तुला वेगळा आनंद अनुभवायला मिळेल. हे तू ज्या बाईने तुला किंवा अंटीने तुला पैसे दिले असतील ते परत देऊ नये. आणि त्यांनी तसंच केलं आणि रामूने ते पैसे परत केले. त्यांना माहित होतं की रामू ही फार सात्विक आहे आणि हिचं हे चांगल्या घरी जाणार आहे आणि हिचं हे चांगलंच होणार आहे, म्हणून हिच्यावर संस्कार आपण चांगलेच टाकले पाहिजे. नाही ते तसं घरानं जरी अशिक्षित म्हणता येणार नाही, पण ते सुशिक्षित संस्कारित असल्यासारखंच त्यांनी घरात आणि समाजामध्ये राहत असतानाही तसेच संस्कार मुलांवर केलेले होते. आणि त्याच्यानंतर त्यांनी तशी आपण कोणाची सेवा केली तर तिच्या आईला वाटे की मोबदल्यामध्ये आपण त्यांच्याकडून काही अपेक्षा करू नये, अशा तऱ्हेचे तू वाग. आणि हे संस्कार रमाईला जन्मभर त्यांच्या जीवनामध्ये संघर्ष करीत असताना कामी आले. आणि त्याच्यानंतर त्यांचे मामा आणि जे काही काका होते त्यांनी घेऊन गेल्यानंतर ते मामा आणि काका जवळ राहू लागल्या. आणि त्या पिरियडमध्ये रामजी बाबा सुद्धा आपल्या मुलासाठी म्हणजे भीमराव रामजी आंबेडकरांसाठी एक स्थळ बघावं म्हणून मुली बघत होते. आणि मुली बघत असताना त्यांनी 2 मुली सुद्धा पसंत केल्या होत्या. आणि 2 मुली पसंत केल्यानंतरही कोणाकडून तरी निरोप आला असेल की इथे वलंगकरांची मुलगी आहे, आपण ते बघू शकता. आणि रामजी बाबा रमाईला बघायला गेले आणि रमाईचं निष्पाप कारुण्य, निष्पाप डोळे आणि तिचं ते वात्सल्य प्रेम पाहून सुभेदार रामजी आंबेडकर सुद्धा बुद्धिमत्तेने प्रज्ञावान पण होते. कसं ओळखावं हे तेवढी प्रज्ञा त्यांच्यात होती. आणि त्यांनी रमाईला हेरून घेतलं आणि घरी आल्यानंतर आपल्या मीरा आत्याला सांगितलं की ताई, एक मुलगी बघितली आणि मी ते भीमरावसाठी मला योग्य वाटली. तर मीरा आत्या म्हणाला की तू जर नेहमीच आहे, तू मुली बघून येतो, खूप आनंदात राहतो, पण यावेळी थोडा वेगळा आनंद व्यक्त करत आहेस, माझ्या लक्षात आलं तू काय म्हणत आहेस ते. आणि मग त्यांनी ठरवलं की रमाईचं आपण भीमरावसाठी मुलगी पसंत करावी आणि त्यांनी त्याचप्रमाणे केलं. पण इकडे मग 2 पोरी पसंत केल्यानंतर त्यांना पंचांनी बोलवलं आणि दंड पण दिला. म्हणे की तुम्ही आमच्या मुली पसंत केल्या आणि असं कसं घडलं की बाबा तुम्ही आमच्या मुलीला नापसंत करून ही मुलगी मागता. तेव्हा सुभेदार म्हणाले, अहो, माझ्या मुलीसारखी तुमच्या मुली आहेत, पण मी जी ही मुलगी आता पसंत केलेली आहे ती अनाथ आहे, पोरगी आहे, तिला माय बापाचं प्रेम मिळावं आणि तिचं आमच्याकडून कल्याण व्हावं, आम्ही तिला सुख द्यावं, हीच माझी आंतरिक इच्छा आहे. आणि रामजी बाबांनी तेच केलं. आणि त्या मुली जो काही पंचांनी दंड स्वीकारला होता तो त्यांनी भरून काढला. रमाबाईचं लग्न झाल्यानंतर ते आपल्या सासरी आल्यानंतर ती सगळ्यांना आवडू लागली. कारण रमाबाई सर्वच कामामध्ये, विचारामध्ये, सर्वच तिला जे काही जमत असेल त्याच्यात ती सक्षम होती, ती कोणाला दुखवत नव्हती. आणि त्यामुळे जाऊबाई, मीरा आत्या, मुकुंदा, यशवंत, आनंद हे सगळे त्यांचे घरातले लोक रमाईची म्हणजे रमाई घरात आल्यानंतर सगळं हे घर तिच्या भोवताल फिरल्यासारखं व्हायचं. असं सर्वांना रमा 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 असं त्यांच्या तोंडात यायचं.
आणि ते तसे वागत सुद्धा होते. पण काही दिवसानंतर रामजी बाबांचं निधन झालं. बाबासाहेब शिक्षणाचं वेड लागले असल्यामुळे ते शिक्षणाचा आपला ध्यास पूर्ण करत होते आणि तेवढ्यातच रामजी बाबांचं निधन झालं आणि रमाईचं जे सहारा होता तो निघून गेला. मग रमाईला पण खूप दुःख झालं, सर्व घराला दुःख झालं, कारण रामजी बाबा हे तिचे पित्या सारखे होते आणि सर्व घरच रामजी बाबावर जबाबदारी होती. ते पूर्ण जबाबदारी रमाईवर आली आणि मग त्यानंतर रमाईचं दुःखाशी संघर्ष करणं अजून सुरू झाला. त्याच्यानंतर 1913 ते 1917 मध्ये रमाईचे खूप हाल झाले, कारण बाबासाहेब तिकडे अर्ध्या पावावर जीवन जगत होते आणि रमाई इकडे गोवऱ्या थापून कारखान्यात कामाला जाऊ आणि गोवऱ्या थापत असतानाही आपलं चारित्र्य, आपल्या घराण्याचं नाव किंवा आपल्या घराण्याला कोणी नाव ठेवू नये म्हणून त्या रात्रीचे 4-5 वाजता गोवऱ्या थापायला जायच्या आणि कोणाला दिसू नये अशा अंधारातच घरी परत यायच्या. अशा तऱ्हेनं रमाईनं जीवन जगल्या आणि त्यांच्या घरामध्ये जे काही लहान मुलं असतील म्हणजे ते त्यांच्या 4 भाकरीवर ते उद्धार करायचे. एक यशवंतला, एक मुकुंदला आणि गौरा होती, शंकर होत्या आणि एखादी वाचलीच तर ते कोरकोर असं वाटणी करून स्वतः खायच्या. रमाई काही दिवस सुरू असं झाल्यानंतर बाबासाहेबांच्या लक्षात आलं आणि ते म्हणायचे की रमा, ह्या तुझ्या धडपडीविषयी मला खूप दुःख होते, वाईट वाटते. पण रमाई म्हणायची, घरच्या काम करण्याला कसली राग, आपल्या घराची जर प्रगती करायची असेल तर काम करण्याची कसली राग, असं उत्तर ऐकून किंवा असं रमाईचं मोठं मन धाडसी आहे असं बाबासाहेबांच्याही सुद्धा लक्षात येत होतं. त्याच्यानंतर असे काही प्रसंग घडत होते की मुलं आजारी पडायचे आणि रमाबाईला बाबासाहेबांनी थोडंफार शिक्षण दिलं होतं. त्यांना सुरुवातीला शिक्षणाचं म्हटलं तर रमाईला एक थोडासा जोकच वाटायचा, पण बाबासाहेब म्हणायचे तुला शिकलं पाहिजे, जशी काय सावित्रीबाई कशा शिकल्या, मग त्यांनी मनावर घेतलं आणि त्या शिकल्या. म्हणजे शिकल्यानंतर त्यांना पत्र वगैरे लिहिता येत होतं आणि त्याच्यानंतर त्यांनी पत्रांनी सुद्धा बाबासाहेबांना आपल्या मुलाविषयी काय कळवावं म्हणून ते पत्रामध्ये लिहितात की बाबासाहेब तिला लिहितात की तू यशवंताची काळजी घे, स्वतःची काळजी घे, माझी काळजी करू नकोस वगैरे वगैरे. आणि रमाई सुद्धा म्हणतात की साहेब, जे काही दुःख असेल ते मला देऊन टाका, माझ्या वाट्यावर द्या, मी जन्मभर किंवा जोपर्यंत मला ते सहन होईल किंवा तुम्हाला मदत करता येईल तेवढं मी करील. आणि त्याच्यानंतर त्यांच्या रमेश नावाच्या मुलाचं निधन होते आणि त्या पत्रात लिहितात की परम आदरणीय पती भीमराव आंबेडकर यांना सेवेशी श्री साष्टांग नमस्कार. आणि त्याच्यानंतर ते म्हणतात की मी तुम्हाला पत्र का लिहिलं नाही किंवा लवकर का कळवलं नाही, तर तुमचं अभ्यासातलं लक्ष विचलित होऊ नये म्हणून मी तुम्हाला क्षमा मागते आणि 15 दिवसानंतर मी तुम्हाला पत्र लिहित आहे. आणि क्षमा सुद्धा मागतात. आणि त्याच्यानंतर बाबासाहेबांना बी खूप गहिवरून येते आणि बाबासाहेब आणि रमाई म्हणतात तर मी किती आघात सहन करणार. आणि दुःख हे एकामागोमाग दुःखाने जे काही मार आपल्या मागे लागलेला आहे किंवा दुःखाने जे काही घाव घातलेले आहेत, घाव घालतच आहेत, हे कसे मी सहन करू. आणि तरी पण म्हणतात की तुम्ही काही काळजी करू नका, मी इकडे घराकडे पुरेपूर लक्ष देते, तुम्ही सुद्धा तुमची काळजी घ्या आणि तुमचं जे काही अभ्यासातलं लक्ष आहे विचलित न करता तुम्ही तुमचं पूर्ण ज्ञान समाजापर्यंत कसं नेता येईल यासाठीच तुम्ही प्रयत्न करीत राहा. आणि शेवटी बाबासाहेब म्हणतात की तू माझ्या पाठीशी, एका वादळाच्या पाठीशी
शेवटपर्यंत उभी राहा. आणि त्याच्यानंतर आईचे हे हाल पाहून काही कार्यकर्ते त्यांच्याकडे मदतीला जातात आणि म्हणतात की रमाई, आम्ही तुम्हाला काही मदत करू इच्छितो. तर रमाई म्हणतात, नाही, माझ्याही पेक्षा काही आपले बांधव ज्यांना एक वेळची चुलही पेटत नसेल अशा माझ्या समाजातील लोकांना तुम्ही काही मदत करू शकता. मी मदत स्वीकारत नाही, अशा त्या स्वाभिमानी होत्या. आणि लक्ष्मीबाई त्यांची जाऊबाई म्हणत होत्या की गौरा म्हणत होती की रामू, आपला पण मुकुंदा ईश्वर हे लहान शंकर हे लहान मुलं आहे, याची तुझं काळजी. हे आपल्याजवळ काही पैसे नाही, पण थोडं मदत स्वीकारली तर काय होत आहे. पण त्यांनी शेवटी ती मदत घेतली नाही. त्यांना वाटायचं की आपल्याही पेक्षा जे काही दलित पीडित लोक आहेत आणि त्यांनी माझ्याही पेक्षा एका टायमाचं खायला भेटत नसेल, त्यांच्यापर्यंत तुमची मदत गेली ही सुद्धा समाजसेवा घडेल. आणि त्याच्यानंतर ते असे दिवस कटत असताना चाळीतील बाया म्हणायच्या की एवढी बॅरिस्टरची पत्नी आहे, पण हिच्या अंगावर एक दागिना नाही. आणि रमाई म्हणायच्या बाबासाहेबांना, अहो, मला शाळेतील बाया अशा चिडवतात की बॅरिस्टरची पत्नी असो, तुझ्याकडे एक दागिना नाही तर तुझ्या जे काही बॅरिस्टर आहे त्यांचं महत्व कमी होईल. पण रमाई बाबासाहेब म्हणायचे, रमाई, तुला मी असा दागिना करून दे, तू सगळ्यांच्या घरात दागिना म्हणून राहशील. आणि आज असं पाहिलं तर असं लक्षात येते की रमाई खरंच सर्वांच्या तोंडाचा शब्द असतो, तिचं स्मरण होते, तरी पण ते सर्वांच्या घरात दागिना म्हणून आज आहे. तसंच आईने पंढरपूरला जाण्याचा आग्रह केला होता. बाबासाहेबांना म्हणायच्या, अहो, मला एकदा तरी पंढरपूर तुम्ही दाखवा. बाबासाहेब रमाईच्या त्यागामुळे, रमाईच्या कष्टामुळे, रमाईच्या सगळं संघर्षमय जीवनामुळे करू शकले असते, पण बाबासाहेबांच्या विचाराला जे काही विचार आहे त्याला पर्याय त्यांनी काही शोधला नाही. त्यांचा पर्याय एकच आहे की ज्या मंदिरामध्ये भक्तांना येऊन द्यायची संधी देत नाही किंवा पायरीच्या बाहेरच ठेवता, तिथं जाऊन काय फायदा होणार आहे, काय घेऊन येणार आहेस तू. म्हणून बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 साली असं पंढरपूर निर्माण केलं तर जिथे समतावादी, विज्ञानवादी, मानवतावादी दृष्टिकोन घेऊन येणारे माझ्या समाजातील लोक आहेत, हे आनंदाने आणि सुखाने येऊन दर्शन देतील आणि ते आपल्या गावी जातील. आणि हेच तुझं पंढरपूर खरं ठरेल आणि तेच दीक्षा होती. आज बाबासाहेबांनी आई गेल्यानंतर पंढरपूर करून दाखवलं, हीच नागपूरची दीक्षाभूमी आहे. त्याच्यानंतर आई अशा पोटाला अन्न न भेटल्यामुळे आणि बाबासाहेबांच्या सर्व विचाराचा त्यांनाही भास होता. बाबासाहेबांना काही कोणी त्रास देऊ नये किंवा त्यांच्या जीवाला काही होऊ नये म्हणून त्यांच्या जे काही त्यांच्या मनात श्रद्धा असेल त्या श्रद्धेचे ते उपास तपास करायच्या. आणि खायलाही सुद्धा म्हणून त्यांना पोषक आहार मिळत नव्हता, म्हणून त्यांची प्रकृती खालावत होती. आणि मग बाबासाहेबांनी सांगितलं की मल्लभद्र वराळे यांना की तू रमाईला धारवडला घेऊन जा. आणि मग रमाई सुद्धा तयार झाल्या आणि धारवडला गेल्या. आणि बलवंत वराळे यांनी त्यांची चांगली तऱ्हेने काळजी घेतली आणि रमाई थोड्या बऱ्या वाटू लागल्या, त्याच्या प्रकृती सुधारणा होऊ लागली. मग त्यातच काय झालं की बलवंत वराळे त्या हॉस्टेलचे वार्डन होते आणि त्यावेळेस त्यांनी ज्यांच्याकडून ते किराणा काही बघत असतील तर त्यांचं बिल दिल्या जात नव्हतं. म्हणून
त्यावेळेस त्या हॉस्टेलमध्ये एकदम स्तब्ध होती आणि ते वातावरण पाहून रमाईने वराळे सरांना विचारलं, वराळे दादा इथं काय झालं, मुलं का शांत आहे? मग त्यांनी सांगितलं की आपल्याकडे ग्रँड आपल्याला मिळाली नाही आणि आता आपल्याकडे जे काही सामान होतं ते पूर्ण संपून गेलेलं आहे. मग रमाईने विचार केला की माझ्या हातात बांगड्या आहेत. मग ह्या बांगड्या वराळे साहेबांना दिल्या आणि म्हणाले की ह्या तुम्ही त्या वाण्याकडे ठेवा, गहाण ठेवा आणि याच्यामध्ये मोबदल्यात किंवा याच्यामध्ये तुम्ही या मुलांना धान्य घेऊन या. आणि वराळे साहेबांनी असं म्हणतात की वराळे साहेबांनी ती वेळ घेऊन दिली नाही, परंतु आईने वापरल्या बांगड्या काढल्या आणि वराळे दादांकडे दिल्या आणि मग त्यांनी ते धान्य वगैरे आणलं. आणि ते धान्य आणल्यानंतर रमाईने स्वतःच्या हाताने त्या मुलांना जेवण तयार केलं आणि आईचं प्रेम आणि त्यांनी सर्वांना आपल्या हाताने आईने भोजनला वाढलं आणि ते तृप्त झाले. अशी ही करुणामय आई होती. त्याच्यानंतर आई धारवाडला होत्या तोपर्यंत चांगल्या राहिल्या आणि नंतर अजून त्या मुंबईला परत आल्या. त्याच्यानंतर राजश्री शाहू महाराजांनी बाबासाहेबांचं स्वागत करण्यासाठी जो त्यांना फेटा दिलेला होता, तर त्या तो फेटा घरी होता आणि बाबासाहेब असेच बाहेर देशातून आले असता सर्व कार्यकर्ते त्यांच्या स्वागताला जात होते. मग रमाईला पण वाटत होतं का आपण सुद्धा त्यांच्या स्वागताला गेलं पाहिजे. पण बाबासाहेबांनी जे काही पैसे दिले होते तर रमाईने सर्वांसाठी कपडे घेतले, पाठ घेतला, धोतर घेतलं, गाडी घेतली, बाबासाहेबांना घरातल्या लोकांसाठी सर्व घेतलं, पण स्वतःसाठी तिला काहीही घेतलं नाही. आणि मग तिची इच्छा खूप झाली की नाही मी सुद्धा माझ्या साहेबांना बघायला गेले पाहिजे. आणि मग सुद्धा ती तयार झाली. तयार झाल्यानंतर तिला वाटलं की आपल्याकडे आता पातळ नाही, मग काय नेसून जावं. पण तिनं कोणाला मागितलं असतं तर कोणी दिलं सुद्धा असतं, पण ती आईने स्वाभिमान होती. मग तिनं तो पेटीतून तो फेटा काढला आणि तो नेसून ती बाबासाहेबांना, कार्यकर्ते गेले, बाबासाहेबांना ती एकटी गेली आणि गुपचूप असं मागून अशी ती उभी राहिली. आणि जेव्हा बाबासाहेबांनी बघितलं आणि रमाई बाबासाहेबांची नजर एक झाली आणि बाबासाहेबांना सुद्धा डोळ्यात पाणी आलं. आणि मग तिथे छोटीशी सभा सुद्धा घेण्यात आली. जनता पत्राचे संपादक त्यांनी छोटीशी सभा घेतली आणि ते म्हणाले, त्यांनी 2 प्रश्न ठेवले रमाई पुढे की रमाई आपण आल्यानंतर मागेच का उभे राहिलाय, समोर का आलाच नाही. समोर तुम्ही प्रथम त्यांना बाबासाहेबांना हार का नाही घातला. दुसरा प्रश्न होता, हार घालताना तुम्ही त्यांच्या पायाचीच नजर का आवडली. तर आई म्हणाल्या, माझे पती आहेत ते, मी केव्हाही त्यांना बोलू शकेल, पण या समाजातील लोक कधी नव्हे बाबासाहेबांना बदलतात म्हणून मी त्यांना प्रथम स्थान दिलं. दुसरं मागणी कसं उदाहरण आहे की तुम्ही म्हणता पायाकडे नजर का आवडली बाबासाहेबांच्या, तर त्या म्हणतात मला वाटते माझी गोष्ट बाबासाहेबांना लागू नये म्हणून मी त्यांच्या पायाकडे पाहत नाही. पण ही एवढी विचारली तत्वज्ञानी असून सुद्धा बाबासाहेबांना किती उच्च किंवा समतेचं आदरयुक्त स्थान आईच्या मनामध्ये त्यांच्याविषयी होतं आणि हे याच्यावर दिसून येते. अशा घटना, असे प्रसंग नेहमी आईच्या जीवनामध्ये होत होते. अधूनमधून धमक्या पण विरोधकांच्या येत होत्या.
अशी बालिका त्यावेळी पसरली होती की बोट बुडाली आणि बाबासाहेब पण वाहून गेले किंवा बोट बुडाली. पण रमाईला त्यांच्या सत्य वागण्याची जाणीव होती. त्यांना मनोमन वाटायचं असं होणार नाही. पाण्याच्या महासागरापेक्षा माझे सारे प्रज्ञेचे महासागर आहे आणि हे शक्य नाही. ते समाजाचे कल्याण मित्र आहे. समाजाला त्यांनी वाहून घेतलेला आहे. ते शक्य नाही. आणि ती बोट उतारली हे वार्ता खरोखरच खोटी ठरली आणि बाबासाहेब दुसऱ्या बोटीने सैल तलावात येऊन पोहोचले आणि रमाईला वाटलं माझे जे काही वासना आहे, माझी ती तपस्या आहे ती खरी आहे आणि मी मनापासूनच ते काही सर्वांचं जनकल्याणाचं काम करत असतात. त्यांना कधीही अशी शिक्षा देणार नाही हे आईला पहिले कळून घेतलेलं होतं. आणि त्यानंतर त्यांची ही समाजातली वागण्याची जी काही घालमेल होती त्यांना ते चैन पडू देत नव्हती. म्हणून बाबासाहेब म्हणतात जगातील एकमेव पत्र ते रमाईला आलं आणि बाबासाहेब लिहितात ही दुःखे आपल्याला अशीच येणार आहे आणि ही संधी जी शिक्षणाची मला मिळाली याचे आपण आभार मानले पाहिजे. ही गोष्ट कदाचित नवा इतिहास घालणारी असेल. तुझ्या डोळ्यातली आसू मी पाहिली मलाही भरून आले पण या वेड्या वादळाच्या पाठीशी तू उभी राहा. आणि त्यामध्ये त्यांचे ते आसू आणि आईला असं भरून येतं कधी ते शब्द त्यांना आठवत नाही. आणि त्यानंतर रमाई ह्या अशाच विचारामध्ये एकदम खचून जातात आणि त्यानंतर त्यांना तो जो आजार आहे तो बळावत जातो. रमाईचा हा जीवन प्रवास धडधडत्या जखमाची कार्यशाळाच होती. आणि त्यानंतर रमाईचं असं हे जीवन नेहमी दिव्याप्रमाणे जळत होत पण प्रकाशही तेवढाच देत होत. आणि त्यानंतर बाबासाहेबांनी कृतज्ञता म्हणून रमाईला 1940 साली पत्नी प्रति प्रेम म्हणून थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ रमाईला बाबासाहेबांनी अर्पण केला. त्याच्यानंतर रमाईविषयी त्यांच्या मनात जे काही होत ते त्यांनी जीवन जगत असताना रमाईचा सानिध्य मिळत असताना ते त्यांना समजवण्याचा प्रयत्न करीत होता. पण तरी पण त्यांना वाटायचं कधीतरी आपण सुद्धा सुखाचं जीवन जगलं पाहिजे. पण तसं झालं नाही. आणि मला जी काही रमाई समजलेली आहे तर त्यांचा मी हा वृत्तांत माझ्या मते मी वाचवून दाखवत आहे. 27 मे 1935 मध्ये रमाई हरपली. रमाईचा अंत झाला. क्षयरोगाने घाव घातला. एक तारुण्य इथं थांबलं. बाबासाहेबांना अनेक प्रश्न भेडसावत होते. राहूला सूट दिलं नाही. संसार सोडून दिला. बाबासाहेब खूप धाय मोठून रडत ही तुमच्यासाठी जगलेली रमाई सांगते म्हणून थांबवा आणि या स्मशानात थांबू नका साहेब, थांबू नका. ते पहा जिवंत माणसाचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे साहेब. जिथं माणसाची मानवता जिवंत करायची आहे, जिथं सूर्य जात नाही तिथं सूर्य व्हायचं आहे साहेब तुम्हाला. इथं थांबू नका साहेब. ती पहा अपमानाने जळणारी दुनिया तुमच्या दिशेने धावत आहे. दुःखाने केवढा आकांत मांडलेला आहे. कसं सांगू साहेब आपण कोण आहात. पण मी विनंती करते साहेब, आपण या देशातल्या आणि दुनियातल्या सर्व दुःखांना पोटाशी धरणारी आई आहात.
पोटाशी जगणारी आई व्हा. माणुसकीचं संविधान व्हायचं आहे साहेब तुम्हाला. साहेब, तुमची सारी आसो माझ्या डोळ्यात द्या साहेब. हे एवढंच मागणं मागत आहे साहेब. तुमची लाडकी राहू, तुमची ऊर्जाईनी जिवलग रमाई रमाई रमाई. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या सामाजिक व राष्ट्रीय कार्यात यशस्वी होण्यामध्ये माता रमाईचा सिंहाचा वाटा आहे. रमाईमध्ये खरोखरच बोधिसत्वाचे गुण होते हे त्यांच्या आचरणातून दिसून येते. आणि रमाईचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवून समाजसेवा करावी, समाज निर्मितीचं कार्य पुढे चालू ठेवावं हीच अपेक्षा ठेवते. आणि एक कविता वाचते. ही कविता आहे अहिरे ताई त्यांची. शोषितांची रमाई. रमा भीमाच्या पेनामधी, रमा संविधानामधी, रमा हरेक लढ्यात अशी ठाकते पुढ्यात, रमा शुभ्र वस्त्रामधी, रमा येवल्याची घोषणा, रमा बुद्धाची करुणा, रमा भीमाईचा श्वास, रमा भीमरथाचा आस, रमा भीमाईचं घर, लेकी बाळीचं माहेर, रमा नाग नदीच्या काठी, बने भीमबाची काठी, भीमाईच्या आगोमाग रमा उभी जागोजाग, भीमबंध बांधलेला अशी जमते रमाई, जिथं जिथं भीमराव सवे चालती रमाई. रमाई केवळ करुणामूर्ती, त्यागमूर्ती नव्हत्या, तर खंबीर कणखर संघर्षशील त्या महिला होत्या, शिलवान होत्या, त्या खऱ्या भारतीय नायिका होत्या. म्हणूनच एखाद्या समाजाची प्रगती त्या समाजातील प्रगतीवरून मोजतो असे बाबासाहेब म्हणतात. ती या ठिकाणी खरोखरच खरं आहे. आणि या ठिकाणी तुम्ही मला शांतपणे ऐकून घेतलं, समजून घेतलं. माझ्याकडून काही चुका झाल्या असतील क्षमा करा. संयोजकांनी मला रमाईविषयी जे बोलण्याची संधी दिली त्याचे मी आभार मानते. जय भीम, जय संविधान.